मुलांच्या तर सध्या सुट्ट्या चालूच आहेत आणि आज सचिनला पण सुट्टी होती. दिवसभर घरात बसून खूप बोर होत होतं, म्हणून म्हटलं कुठेतरी बाहेर जाऊया. म्हणून संध्याकाळी अशी तयारी करायला घेतली. आधी तर झुडिओत जाण्याचा प्लॅन होता, पण म्हटलं गेलं की वायफळ शॉपिंग होते, त्याच्यामुळे तो प्लॅन कॅन्सल केला आणि अमृतेश्वर मंदिरात जायचं ठरवलं. मंदिर घरापासून खूपच जवळ आहे, त्याच्यामुळे अगदी 5 मिनिटात आम्ही तिथे जाऊन पोहोचलो आणि तिथे गेल्यावर लगेच आम्हाला हा छोटासा बुबू दिसला. त्याला पाहून आम्ही खूपच खुश झालो. आणि हे बघा, हे आहे अमृतेश्वराचं मंदिर. मंदिर खूप छान आहे. शिवाय इथला परिसर पण खूप छान आहे. संध्याकाळच्या वेळी इथे खूप छान वाटतं. मंदिर दगडात बांधलेलं असल्यामुळे इतक्या उन्हाळ्यातही इथे खूप छान गारवा आहे, शांतता आहे. तिथे गेल्यावर आम्हाला आमची एक फ्रेंड भेटली. तिच्यासोबत मस्त आम्ही अमृतेश्वराचं दर्शन घेतलं. मंदिराचा परिसर तसा बराचसा मोठा आहे आणि त्या परिसरातच एक छोटंसं गार्डन आहे. मंदिरामध्ये दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही या गार्डनमध्ये थोडा वेळ खेळण्यासाठी आलो आणि संध्याकाळच्या वेळी इथे खूप लोक आलेले असतात. कॉलेजचे स्टुडंट्स असतात किंवा लोक पण त्यांच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायला येतात. मुलांना घेऊन येतात, जेणेकरून ते इथे शांततेत खेळू शकतात. संध्याकाळच्या वेळी खरं तर इथे खूप निवांत आणि रिलॅक्स वाटतं. मुलं खेळत होते तोपर्यंत आम्ही पण इथे थोडा वेळ बसून मस्त अशा निवांत गप्पा मारल्या. त्याच्यानंतर गार्डनमध्ये बराच वेळ बसून आणि निवांत गप्पा वगैरे मारून आम्ही लगेचच घरी आलो. रात्रीच्या वेळी असे मोकळे रस्ते आणि त्यांच्यावरचे स्ट्रीट लाईट्स बघून मनाला एकदम वेगळी शांतता लाभते. घरी आल्यावर देवाला दिवा वगैरे लावला. आज गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस होता. सकाळी उद्यापन तर झालं होतं, पण पूजा उचलायची बाकी होती. आल्यावर पहिल्यांदा ती उचलून घेतली. आणि तुम्ही पण जर पारायण करत असाल तर या सगळ्या वस्तूंचं तुम्ही काय करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पूजेचं सगळं साहित्य व्यवस्थित जे आहे ते उचलून ठेवल्यानंतर कलशामधलं जे पाणी आहे ते मी बाहेर तुळशीला टाकलं आणि आजचा मिनी व्लॉग पण मी इथे सेंड करते. आपण भेटूया अशाच एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.